ज्यावेळेस तुम्ही वृत्तपत्र वाचत आहे किंवा एखादी न्यूजपेपर तुमच्याकडे आलेला आहे आणि सहज तुम्ही ते आधी ते बघायचं की ही घटना आपल्याला कुठल्या अभ्यासक्रमामध्ये, कोणत्या विषयामध्ये, कोणत्या सब टॉपिक मध्ये कामात येणार आहे। आणि जर समजा एखादी घटना तुम्हाला कामात नाही येणार आहे, कुठेही त्याचा उल्लेख येत नाही, याचा अर्थ ते न्यूज तेवढी पण इम्पॉर्टंट नसतं। कारण प्रत्येक घटना, प्रत्येक चालू घडामोडीचा विषय असतो ना, तर ते आपल्याला घटनेशी म्हणजे आपल्या अभ्यासाशी कनेक्ट करणं फार महत्वाचं असतं। ठीक आहे, त्यामुळे बघत चला की नेमकं कुठे आलेलं असतं आणि त्या ठिकाणी तो विषय कनेक्ट करून ठेवायचा। आता ही घटना म्हटलं तर पेपर 2 मध्ये राज्यसेवा मुख्य जे नवीन पद्धतीने आपण आज सिलेबस आलेला आहे, तर त्यामध्येच तुम्हाला आंतरराष्ट्रीय संबंध ह्या विषयामध्ये तुम्हाला महत्वाचा विषय येतो। त्यामध्ये संबंध तुम्हाला या ठिकाणी आलेला असतो, म्हणून आपल्यासाठी फार महत्वाचं आहे। मग समजा आता तुम्ही म्हणाल की राज्यसेवा मुख्यलाच कामाचं आहे, प्रिलिमला तुम्हाला सुद्धा महत्वाचं आहे। मग कंबाईन प्रिलिम्स असू द्या की राज्यसेवा प्रिलिम्स असू द्या, कारण त्या ठिकाणी येणारा मुद्दा हा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह एमसीक्यू पद्धतीने येणार आहे। तर हेच तुम्हाला राज्यसेवा मुख्य पद्धतीने येणारा विषय असू द्या, तोच तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने म्हणजे वर्णनात्मक पद्धतीने एखादी याचे संबंध दर्शवा किंवा संबंध कशा पद्धतीचे असतात, किंवा तुम्हाला एक भौगोलिक पद्धतीने घेऊन जाणार, तुम्हाला एक धार्मिक, यांच्यामध्ये कारण काय आहे, कशा पद्धतीने यांचं युद्ध सुरुवात झालं, नेमका यांचा मुद्दा कुठे आलेला, कारण कुठलाही वाद होण्यासाठी, कुठलंही युद्ध होण्यासाठी एक नेमकं कारण तर लागतं आपल्याला। मग तेच कारण तुम्हाला फार महत्वाचं असतं की कशा पद्धतीचं आलेलं आहे।